परभनी जिले में कांग्रेस पार्टी ने संस्था चुनाव को लेकर पूरी तैयारी शुरू कर दी है। नवनियुक्त जिलाध्यक्ष और पूर्व विधायक बाबाजानी खान दुर्रानी ने पत्रकार परिषद में साफ कहा, कांग्रेस अब अपने बलबूते पर चुनाव लड़ेगी। हालांकि समान विचारधारा वाले दलों से बातचीत जारी है। अगर वे साथ आए तो उन्हें भी साथ लेकर कांग्रेस आगे बढ़ेगी। शनिवार को परभनी जिला कांग्रेस कमेटी की अहम बैठक में बाबाजानी दुर्रानी ने आगामी जिला परिषद, पंचायत समिति, नगर परिषद और मनपा चुनाव को लेकर विस्तृत चर्चा की। उन्होंने कहा, पिछले 10 वर्षों में राज्य की महायुति सरकार में भ्रष्टाचार ने अपनी हद पार कर दी है। बेरोजगारी और महंगाई ने जनता को त्रस्त कर रखा है। शेतकरी संकट में है और आम आदमी का जीवन कठिन बन गया है। जनता में सरकार के खिलाफ गहरा असंतोष है और कांग्रेस जल्द ही जनता के मुद्दों पर मोर्चा निकालने की तैयारी में है। दुर्रानी ने कहा, कांग्रेस केवल निष्ठावान और जीतने योग्य उम्मीदवारों को ही टिकट देगी। जगह जगह कुछ बदलाव हो सकते हैं, लेकिन पार्टी की विचारधारा और संगठन की एकता पहले जैसी ही मजबूत रहेगी। उन्होंने स्पष्ट कहा, अब कांग्रेस में कोई गुटबाजी नहीं रहेगी। सभी नेता मिलकर एकजुट होकर काम करेंगे। दुर्रानी ने यह भी कहा कि शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में विभाजन के बाद उसका सीधा फायदा कांग्रेस को मिलेगा। पूर्व मंत्री सुरेश वरपुड़कर के भाजपा में जाने से कोई असर नहीं पड़ेगा, बल्कि भाजपा की स्थिति और कमजोर होगी। प्रेस कॉन्फ्रेंस में दुर्रानी ने यह भी माना कि हाल ही में मुंबई में लोकसभा और विधानसभा चुनाव में कांग्रेस के वोट शिवसेना को मिले, मगर शिवसेना के वोट कांग्रेस तक नहीं पहुंचे। इसके बावजूद ग्रामीण इलाकों में कांग्रेस की पकड़ मजबूत है और आने वाले जिला परिषद व पंचायत समिति चुनाव में कांग्रेस बेहतर प्रदर्शन करेगी। कार्यक्रम में पार्टी के कई वरिष्ठ पदाधिकारी मौजूद थे, जिनमें सुरेश देशमुख, सिद्धार्थ हत्याम्बिरे, बाला साहेब देशमुख, भगवान वाघमारे, गणेश घाड़गे, नदीम इनामदार, मलिका गफ्फार, दुरानी खानम, रवि सोनकामड़े, गुलमीर खान, विनोद कदम और अमोल शामिल थे। परभनी के कई जगहों पर सत्कार भी किए गए। कांग्रेस पदाधिकारी द्वारा आप देख सकते हैं, माजी सर चिटनीस मोहम्मद गौस बागवान और माजी नगर सेवक बंडू पांचलिंग भी नजर आए। आप ये भी नजारा देख सकते हैं। काय भावना आहे, कसं एकूणच कार्यकर्त्यांनी सत्कार केला? काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मानणारा, सेक्युलर विचाराचा मानणारा मोठा वर्ग हे जिल्ह्यामध्ये आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना हे जिल्ह्यामध्ये सातत्याने महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, एक हाती सत्ता आहे दोन्ही पक्षाची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष हे मजबूत करू आणि काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता कसा जिल्हा परिषद आणि विविध संस्थेमध्ये आणता येईल याच्यासाठी वेळ जरी कमी असला तर निश्चितपणे आम्ही यश प्राप्त करण्यामध्ये कुठं कमी पडणार नाही। जिल्हाध्यक्ष झाले तुम्ही, आता काँग्रेसनं येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढावं का आघाडी करावी कोणासोबत, तुम्हाला काय वाटतं जिल्हाध्यक्ष म्हणून? जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही ज्या ठिकाणी जे परिस्थिती अनुसार आम्ही निर्णय घेऊ। कुठं स्वतंत्र लढायचे असेल तर स्वतंत्र लढू, काही ठिकाणी आघाडी आणि युती करायची असेल तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून मार्ग काढू, पण यश प्राप्त करणं आणि जातीवादी पक्षाला रोखणं हे पहिलं आमचं प्राधान्य राहील। बहुजन आघाडी सोबत युती होणार आहे का? नाही, आमची वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी भी संकेत दिले काँग्रेस बरोबर बसा म्हणून, आणि आमची पण इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करावी। आता वरच्या नेत्याला आम्ही परमिशन देऊन त्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला अधिकार दिल्यानंतर निश्चितपणे याच्यात काही दोराय नाही की आम्ही त्यांच्या बरोबर युती करू। याप्रमाणे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये जे सरकारने मदत जाहीर केली होती, त्याच पद्धतीने शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आतापर्यंत सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही। तर मी आता सांगितलं आपल्याला की ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं, रामपुरी रत्नेश्वर एक गाव आहे पाथरी तालुक्यातल्या जवळचं, त्याला अजूनपर्यंत सानुग्रह अनुदान मिळालं नाही। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये 24 तासाच्या आज सरकारने पैसे द्यायला पाहिजे, ते लोकांना आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही। शेतकऱ्याला मदत ह्या ठिकाणी बरोबर मिळाली नाही। पंचनामे शेतकऱ्याचे आतापर्यंत बरोबर ह्या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही। शेतकरी पैसे मिळवण्यामुळे पंचनाम्याची वाट पाहतो की माझ्या शेतात
तलाठी ग्रामसेवक कोणीतरी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला, आज नाही तर उद्या मदत मिळेल, पण पंचनामे सुद्धा झाले नाही, होत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाला असून आता शासकीय गाड्याची तोडफोड करत आहे. काय वाटतं? ते शेतकऱ्याचं भयानक हवालदिल झालेलं आहे. शेतकऱ्याचं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आज शेतकऱ्याला कोणताही पीक नाही, सोयाबीन नाही, कापूस नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपला वर्ष कसा काढायचं त्याच्यासमोर मोठा प्रश्न आहे.